हाय हॅलो नमस्कार, मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी माझ्या सरकारी क्वार्टरच्या किचनची डीप क्लिनिंग करायला घेतले आणि जवळजवळ 1.5 महिन्यानंतर मी ह्या किचनची डीप क्लिनिंग करते। आणि सरकारी क्वार्टर म्हटल्यानंतर काहींना माहिती असेल खूप जुन्या असतात, काही नवीन असतात, पण सहसा जुन्याच मिळतात आणि किचन एकदम सिंपल असतो। आता ज्या नवीन क्वार्टर आहे त्याच्यामध्ये स्टोरेज स्पेस किचनमध्ये दिलेला असतो, पण ह्या जुन्या क्वार्टर असल्यामुळे फक्त ओपन किचनचा प्लॅटफॉर्म दिला आहे, बाकी एक बेसिंग दिलं आहे आणि कोणता स्टोरेज स्पेस वस्तू ठेवण्यासाठी दिलेला नाही आहे। तर मी माझ्या वस्तू कशा ॲडजस्ट करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। चला तर मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया। आता सकाळचा नाश्ता वगैरे आमचा झाला आहे। रुद्राला सुट्टी आहे, आज पंजाब बंद आहे, इकडे माहिती नाही का, पण पंजाब आज एक दिवस बंद आहे, त्याच्यामुळे तिचे ऑनलाईन क्लास होते आणि ते अटेंड करते। तर आता मी किचनमधल्या सगळ्या वस्तू बाहेर काढून घेते। किचनची डीप क्लिनिंग करायची आहे म्हटल्यानंतर अशा थोड्या थोड्या वस्तू काढून जमत नाही, सगळ्या वस्तू मी बाहेर काढून घेते। त्याच्यानंतर पूर्ण वरती ज्या जाळ्या वगैरे झाले तर त्या काढून घेते। आता मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं ह्या घरामध्ये जाळ्या खूप होतात, कातणे खूप आहेत। 7 दिवसात तर वरून हात फिरवावाच लागतो, नाहीतर खूप साऱ्या कातणे जाळे करून ठेवतात। तर आता हे जे ट्रे वगैरे आहे तर ते सुद्धा मी साफ करणार आहे। मला आता येऊन 13 तारखेला 2 महिने होतील। आल्यापासून मी किचनची साफसफाई काही केली नव्हती आणि भरपूर धूळ मिट्टी जाऊन बसले आणि किचनमध्ये तेल खूप उडतं। ज्यावेळेस आपण फोडणी वगैरे देतो तर आपल्याला न कळत त्या वस्तूंवरती तेलाचा थर बसतो आणि त्या थरावरती धूळ मिट्टी येऊन बसते आणि मग प्रत्येक वस्तू ही खराब होते। आता रोजच्या वापरातील भांडी आपण नेहमी साफ करून ठेवतो, पण काही अशा वस्तू असतात तर त्या रोजच्या रोज आपण साफ करत नाही। उदाहरणार्थ हे असे ट्रे किंवा पाण्याचा फिल्टर, त्या फिल्टरचा पाईप तुम्ही पाहू शकता, नळाचा पाईप किंवा नळ, किचनमधल्या आपण जी भांडी लावतो ती रॅक, मिक्सर, ज्या अशा कधीतरी आपण वापरतो वस्तू त्यासुद्धा खराब होतात। किंवा जे कांदे बटाटे आणि ज्या भाज्या आपण ठेवतो तर ते ट्रे त्याच्यावरती सुद्धा चिकट थर जाऊन त्याच्यावरती धूळ मिट्टी बसते। आणि खूप साऱ्या अशा छोट्या छोट्या वस्तूसुद्धा असतात। बघायला गेले तर लायटरसुद्धा आपण रोजच्या रोज त्याच्यावरून हात नाही फिरवत, म्हणून आठवड्यातून एकदा किंवा मग महिन्यातून एकदा ही अशी डीप क्लिनिंग करायची। ज्या महिलांना बिलकुल टाईम नसतो, ज्या वर्किंग वुमन आहेत आणि त्यांना फक्त आठवड्यातून एकदा, मग कोणती कामं करणार त्या आठवड्यातून, तर मग ही अशी डीप क्लिनिंग तुम्ही महिन्यातून एकदा सुद्धा करू शकता। तसेच किचनमधील रोजच्या वापरात उपयुक्त ठरणारा आपला चॉपर डेली आपण त्याचा वापर करून तो काळपट होतो। लाकडाचा जर असेल तर तो काळपट होतोच, तर काळपट थर तर जात नाही, पण त्याचा जो दुर्गंध असतो, त्याचा जो वास, एक विचित्र प्रकारचा वास त्याला येतो। तर तो घालवण्यासाठी एखादी लिंबाची फोड, मीठ घेऊन त्याला चोळायचा आणि 1 तास तरी ते तसंच ठेवायचं आणि नंतर मग घासून त्याचा वास पूर्णपणे निघून गेलेला असतो। तर हे रोज नाही केलं तरी आठवड्यातून एकदा तुम्ही करू शकता। आता मी पूर्ण किचन खाली करून घेतलं आणि भांडीसुद्धा मी साफ करून बाहेर ठेवलेत, नितळत आहेत। तोपर्यंत मी आता ह्या आतल्या जाळ्या वगैरे काढून घेते आणि किचनसुद्धा साफ करून घेते। ज्या टाईल्स आहेत तर त्या व्हाईट दिसत आहेत, पण मला जवळून त्याच्यावरती तेलकट थर किंवा ते भाज्यांचे वगैरे डाग त्या टाईल्सवरती बसले, तर ते आता मी घासून घेते। तसेच किचन काउंटरवरती सुद्धा तेलकट थर जाऊन एक जाडसर असा थर त्याच्यावरती तयार होतो। रोजच्या रोज जर आपण हात फिरवत असू तर ती टाईल्स छान राहते, पण कधीतरी आठवड्यातून एकदा, 2 आठवड्यातून एकदा जर आपण साफ करायला गेलो तर आपण ते साफ करताना आपल्याला ते फील होतं की एकदम चिकट थर असा त्याच्यावरती जाऊन बसला आहे। तर मी काउंटर नेहमी साफ करते, पण ज्या ह्या टाईल्स आहेत तर त्याच्यावरून रोजच्या रोज हात नाही फिरवत। जिथे भाजीचे डाग वगैरे पडले तेवढंच पुसून घेते, पण बाकी बाजूचे टाईल्स कधी साफ नव्हते केले, तर आज मी ती डीप क्लिनिंग करते। किचनची डीप क्लिनिंग करायचं म्हटलं की आपल्याला वेळ काढूनच किचनची डीप क्लिनिंग करायची असते, नाहीतर कुठे जायचं आहे, कुठली गडबड आहे कामाची, तर त्याच्यामध्ये ही कामं करायला वेळसुद्धा खूप निघून जातो आणि बाकीची कामं मग आपली राहून जातात। आता हा सिंपल किचन आहे, तर त्याची साफसफाई करायला मला 1.5 ते 2 तास लागले। सगळ्या वस्तू, सगळी भांडी घासून घेतलेत, किचन साफ करून घेतला। असं सिंपल किचन आहे तरी मला 1.5-2 तास लागलेत। मग
लिटरचा मोठा किचन आहे, भरपूर साऱ्या रॅक आणि किचन ट्रॉली ज्यांच्या बनवलेल्या असतात किंवा स्टोरेज स्पेस भरपूर असतो, त्याच्यामध्ये वस्तूसुद्धा त्यांच्या खूप असतात. ते किचन साफ करायला पूर्ण दिवसच लागत असेल आणि एकट्या बाईने तर नाही, 1-2 बायका मिळून तसल्या किचनची साफसफाई होऊ शकते. आणि आता इथे मी ह्या टाईल्स वगैरे साफ करून घेतल्या. आता किचनची जी शेगडी आहे तर त्याच्यावरती पाणी वगैरे उडाले, तिच्यावरून रोज हात मी फिरवते. जरी घासायला ती नाही भेटली तरी ओल्या फडक्याने पुसून घेते, कारण का त्याच्यावरती भाजीचं मसाल्याचे डाग वगैरे उडालेले असतात, त्याच्यामुळे ते धुवून घेते. आता हा जो पाईप आहे तर तो सुद्धा आत्ता मी डीप क्लिनिंगमध्ये घासून घेते. ज्यावेळेस आपण रोजच्या रोज शेगडी पुसतो त्यावेळेस तो पाईप काही पुसला जात नाही, त्याच्यामुळे डीप क्लिनिंगमध्ये तो घासूनच घेते. तो सुद्धा चिकट असा तेलकट होतो. घासून झाला आता स्वच्छ धुवून घेते. आणि जे बर्नर आहे तर ते काही मी काढले नाहीत. नंतर ज्यावेळेस मला शेगडी लावायची आहे त्यावेळेस कॉटनच्या कपड्याने त्या पुसून मी घेईल. आणि जर तुम्हाला त्या ओल्या नसतील करायच्या तर त्याच्यामध्ये तुम्ही वाट्या टाकून शेगडी साफ करून घेऊ शकता. आता मी सगळी भांडी ओली केलेत, घासून घेतले, त्याच्यामुळे एकही भांडं असं नाही आहे की त्याच्यावरती टाकायला. आणि मुळात मी भांडी खूप कमी आणली, जितकी लागतील जितकी गरजेची आहे तितकीच भांडी मी इकडे घेऊन आले. आणि आता ही विंडो आहे तर त्या विंडोच्या तिथेसुद्धा अशा टाईल्स वगैरे लावले तर त्यासुद्धा घासून घेतलेत. आणि आता हा फिल्टरसुद्धा आपण रोजच्या रोज असं साफ करत नाही. आणि मुळात हा फिल्टर एकदम बेसिंगच्या वरती आम्ही ठेवला आहे, त्याच्यामुळे तो सतत खराब होत असतो. ज्यावेळेस मी भांडी वगैरे घासते त्यावेळेस पाणी मारून धुवून घेते, पण आता मी घासूनच घेते. आणि पाईपसुद्धा तुम्ही पाहू शकता एकदम असा चिकट थर व्हाईट असल्यामुळे तो दिसून येतो लवकर, तर तो सुद्धा साफ करून घेतला. आणि नेहमी लक्षात ठेवायचं, जर फिल्टर तुमचा खूप वर्षाचा असेल तर त्याचे पाईप लवकर तुटले जातात साफ करताना, कारण का माझ्याकडून 2-3 वेळा असं झालं. मी ज्यावेळेस साफ करायला घेते जे फिल्टरचे पाईप आहे तर ते असे एकदम मध्येच तुटले जातात. खूप दिवस झाल्यानंतर तसं होतं, तर व्यवस्थित अशी काळजी घ्यायची फिल्टर साफ करताना. आता नळ वगैरे आपण ज्यावेळेस भांडी घासतो त्यावेळेस साफ करतोच, पण त्याचा जो बॅक साईडचा पाईप असतो तर त्याच्यावरती सुद्धा मळ धूळ अशी येऊन त्याच्यावरती एक राप बसलेला असतो, तर तो सुद्धा घासून घ्यायचा. आता भांडी सगळी घासून झालेत, किचनसुद्धा स्वच्छ धुवून घेतलं आहे. आणि ही जी रॅक होती तर इतकेसे रॅक आम्हाला पुरेसे आहे, कारण का भांडी खूप कमी आहेत माझी. आणि ती आता मी किचन काउंटरवरती ठेवले. ही रॅक आधी मी खाली ठेवली होती, पण नेहमी मला ती उचलून वरती ठेवावी लागायची, कारण की पाऊस आला की ते पाणी पूर्ण घरभर पाणी होतं, सगळ्यांना माहितीच आहे. त्याच्यामुळे आता मी ही किचन काउंटरवरतीच ठेवले. आणि आता भांडी लावून घेते. तर भांडी तुम्ही पाहू शकता नेमकीच ताटं आहेत, पातेलेसुद्धा नेमकेच, कढई 1-2 कढई, 1-2 तवे, म्हणजे ढोशाचा तवा वेगळा आणि बाकी आपला सिंपल तवा. तर ज्या वरच्या साईडला 3-4 अशा चुका आहे तर तिथे मी दोन्ही तवे लावून घेतलेत. एक चहाचा ट्रे तो वरच्या साईडला लावला आणि एक चॉपर. तर हा इतकाच किचन आहे, तुम्ही पाहू शकता. ह्या साईडला ती रॅक ठेवले, तिथे माझे भांडे ठेवलेत. बाकी छोटी रॅक आहे तर तिकडे कप ठेवलेत, खलबत्ता किंवा तेलाची बुदली ठेवले, तुपाचा डब्बा तिथे ठेवला. आणि ही जी मिशोवरून मी मागवलेली ही रॅक आपण खोलू शकतो आणि जिथे पाहिजे तिथे ॲडजस्ट करू शकतो. तर त्या रॅकमध्ये आता साफ करून मी घेतले, मस्त नव्यासारखे झाले. तर त्याच्यामध्ये चमच ठेवलेत वरच्या साईडला, इथे तुम्ही पाहू शकता. मोठे मोठे चमच एका ह्याच्यामध्ये, जे चाकू वगैरे आहेत, सीझर आहे तर ती दुसऱ्या कप्प्यामध्ये, छोटे चम्मच ते दुसऱ्या कप्प्यामध्ये. आणि खालच्या साईडला मी कांदे, लसूण, बटाटा आता नाही आहे सध्या, पण ज्यावेळेस आणू तेव्हा मी इथेच ठेवणार आहे. आणि ही सुद्धा रॅक मी किचन काउंटरवरतीच ठेवले, कारण का कांदे, बटाटे, चमच वगैरे आपल्याला लागतात तेव्हा इझिली आपण इथूनच घेऊ शकतो. तसा काउंटर मोठा आहे, त्याच्यामुळं सगळ्या वस्तू ॲडजस्ट झालेत. आता हा मिक्सरसुद्धा स्वच्छ धुवून मी बाहेर ठेवला होता, आता सुक्या फडक्याने पुसून घेते. आणि त्यालासुद्धा किचन काउंटरवरतीच ॲडजस्ट करते. जिथे मी कप वगैरे ठेवलेत त्या बाजूला मी हा मिक्सर ठेवणार आहे. आणि मांडणी जी रॅक आहे भांडी लावलेली, तर भिंती एकदम फुसफुशीत भिंती आहेत. आपण ठोकायला गेलं की बाजूकडची पूर्णपणे माती पडते, त्याच्यामुळे मी ही रॅक भिंतीला काही लावली नाही आणि खाली तर नाही ठेवू शकत, त्याच्यामुळे किचन काउंटरवरतीच ठेवले. आणि सगळ्या वस्तू आता ॲडजस्ट झालेत, तुम्ही पाहू शकता. नेमक्याच वस्तू, छोटासा संसार आमचा आहे.
तर छान अशा वस्तू मांडलेत, स्वच्छ साफ करून घेतलेत. आणि आता खालच्या साईडने मी लादी स्वच्छ धुवूनच घेते. खालच्या साईडला सुद्धा टाईल्स आहे. ही जी टाईल्स दिसते ती खालपर्यंत आहे, त्याच्यामुळे ती आता साफ करून घेते आणि लादी स्वच्छ पाणी टाकूनच धुवून घेणार आहे. आत बाहेर करून सगळे मातीचे पाय आतमध्ये आलेत. आणि हे 2 सिलेंडरसुद्धा आपण एका ठिकाणी ठेवल्यानंतर जर तिथे सतत पाणी पडत असेल तर एक असा वेगळा थर लादीला तयार होतो, तसा थर तिथे तयार झाला आहे. त्याच्यामुळे एक सिलेंडर मी इकडे ठेवला आहे सुक्यावरती आणि एक तर तिथे ठेवणं गरजेचं आहे, कारण का तो लावला आहे, त्याच्यामुळे मी तिथेच ठेवला आहे. आणि आता लादी स्वच्छ धुवून घेतले पाणी टाकून, मस्त स्वच्छ झाले. आणि आता पुसूनसुद्धा घेते, नाहीतर परत आत बाहेर करून ही लादी खराब होईल. त्याच्यामुळे पुसून घेते आणि थोडा वेळ मी आराम करते आणि नंतर मग बाकी दुसऱ्या कामाला सुरुवात लगेचच करावी लागणार आहे, कारण का दुपारचा स्वयंपाकसुद्धा बनवायचा आहे. किचनची डीप क्लिनिंग ही नाश्ता झाल्यानंतरच मी लगेच करायला घेतली होती, त्याच्यामुळे वेळ झाला आहे. 2 तास तरी गेले माझे आणि आता स्वयंपाकाला मी सुरुवात केली. तर स्वयंपाक काही रेसिपी दाखवणार नाही आहे. आज गवारीची थोडीशी गवार होती माझ्याकडे, त्याच्यामुळे बटाटा टाकून ती भाजी बनवणार आहे. आणि चवळी काल मी भिजत घातली होती, तर त्याची रस्सा भाजी बनवेल. भाकरी भात हे तर नेहमीचं आहेच, पण आता मी गवार आणि एक बटाटा उकडत टाकला आहे आणि तो उकडतो आहे तोपर्यंत लादीसुद्धा सुकून होईल आणि मी थोडा वेळ 10 मिनटं बाहेर बसते, पाणी वगैरे पिते, काय खायचं असेल तर खाऊन घेते आणि मग फायनल लुक मी तुम्हाला किचनचा दाखवते. तोपर्यंत गवार आणि बटाटासुद्धा उकडून होईल, कारण का भाजी खूपच कमी होती गवारीची, त्याच्यामुळे मी बटाटा टाकला आहे. आणि आता तुम्ही पाहू शकता मसाल्याचा डब्बा फक्त साफ करायचा राहिला आहे, बाकी किचन सगळा साफ करून घेतला आहे. मसाल्याचा डब्बा मी केला होता साफ आणि मसालेसुद्धा त्याच्यामध्ये आहेत, त्याच्यामुळे मी आता काही मसाल्याचा डब्बा साफ केलेला नाही आहे. तर हा सरकारी क्वार्टरमधला छोटासा किचन तुम्ही पाहू शकता. आणि वस्तू इतक्या कमी आहेत की प्रत्येक वस्तूचा अगदी पुरेपूर वापर होतो. एका फॅमिलीला लागणाऱ्या सगळ्या वस्तू तशा आहेत. आणि हा छोटासा बेसिंग, त्याच्यावरतीच आम्ही फिल्टर ठेवला आहे. आणि वरच्या साईडला एक छोटीशी विंडो आहे, तर तिथे मी सगळे साबण वगैरे ठेवलेत, भांड्यांचा साबण वगैरे तो ठेवला आहे. ही विंडोला मी एक पिशवी अडकवले, त्याच्यामध्ये सगळा कचरा असतो आणि रोजच्या रोज फेकून देते, त्याच्यामुळे जास्त काही कचरा होत नाही. आणि आता दुपारचं जेवण, तर दुपारच्या जेवणामध्ये बीट आहे, काकडी, बटाटा टाकून गवारीची भाजी केलेली ती आणि रस्सा भाजी चवळीची, भात आणि भाकरी. तर आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.